शिवसेनेचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान आजपासून सुरू होते। आजपासून कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे। शिवसेनेचे 1 लाख कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना भेट देणार आहे। आठवडाभरात 1 कोटी कुटुंबांना भेटण्याचं पक्षाचं उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात 15 कुटुंबांची आज भेट घेणार आहे। तर शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान आता सुरू करण्यात येते। आजपासून या अभियानाला प्रारंभ होणार आहे। शिवसेनेचे 1 लाख कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना भेट देणार आहे। आठवडाभरात 1 कोटी कुटुंबांना भेटण्याचं शिवसेनेचं उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात 15 कुटुंबांना भेटणार आहे। तर शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान सुरू होते। आपले प्रतिनिधी शुभम कोळे आपल्याशी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। शुभम, शिवसेनेच्या वतीने एक वेगळ्या पद्धतीचं अभियान आता सुरू करण्यात आलंय। माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान सुरू करण्यात आलं। आजपासून कुटुंब भेट अभियानाला सुरुवात देखील होते। शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना भेटणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये 15 लाभार्थ्यांची भेट घेणार आहे। त्यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबांची भेट घेणार आहे। या संदर्भात काय सांगाल? निश्चित आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जी आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती लागू केलेली आहे आणि लाभार्थींच्या खात्यांमध्ये जे आहे ते सरकारच्या वतीने 1,500 देखील देण्यात येत आहेत आणि त्याच लाभार्थी महिलांना जे आहेत ते त्याच लाडक्या बहिणींना जे आहेत ते आता शिवसेनेने एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे। लाडकी बहीण कुटुंब भेट योजना या योजनेअंतर्गत आपण पाहिलं तर अनेक शिवसैनिक जे आहेत ते त्या महिलांच्या घरी जाऊन त्यांची भेट जी आहे ती घेणार आहेत। ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं कौतुक करणार आहेत। तर ज्या महिला ज्या घरामध्ये ज्या महिला त्या योजनेपासून वंचित असतील त्यांना त्या योजनेची माहिती देणार आहेत। त्याचबरोबर ज्या काही शिवसेनेच्या वतीने असतील किंवा शासनाच्या वतीने ज्या 10 महत्त्वपूर्ण योजना आहेत त्याची देखील अंमलबजावणी जी आहे ती येत्या या दिवसांमध्ये जी आहे ती या कुटुंब भेट योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जे आहेत ते त्यांच्या कोपरी पासपाकड येथील मतदारसंघामधील किसननगर येथे जे आहेत ते भेट देणार आहेत। मुख्यमंत्री दुपारी 12:30 वाजल्यापासून जे आहे या भेटीगाठीला सुरुवात करणार आहेत। त्या दरम्यान पुढे 15 कुटुंबियांना जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट त्यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबियांची भेट एकंदरीत घेणार आहेत। वागळे इस्टेट असेल किंवा किसननगर असेल 16 नंबर असेल या सर्व भागामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या सर्व कुटुंबियांची भेट घेणार आहेत, त्यांची चौकशी करणार आहेत। त्याचबरोबर ज्या सरकारच्या वतीने 10 महत्त्वपूर्ण योजना आहेत त्याची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्या कुटुंबियांना जे एकंदरीत माहिती देणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर या योजनेचा महत्त्व म्हणजेच की जे कार्यकर्ते तळागाळातील कार्यकर्ते आहेत त्यांचं कामावर किती प्रमाणात लक्ष आहे, त्यांचं कामकाज कशा प्रकारचं चालू आहे, एखादा कार्यकर्ता किती नेमका मेहनती आहे हेच या भेटीगाठीच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहण्याचा एकंदरीत मानस कुठेतरी दिसून येतोय। कारण शुभ महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।